काय आहे पाटण तालुक्यातील जनाई दनाई या देवीच्या मागची कहाणी व इथले जत्रेचे रहस्य। तर जय श्रीराम सगळ्यांना। आज मी निघालोय सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात। आज पेट्रोल भरून घेतो। तर अतिशय जागृत आणि निसर्गरम्य ठिकाणी आपण निघालोय। जागृत आणि निसर्गरम्य अशा जनाई दनाई देवीच्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जाताना ट्रेन पाहायला भेटली। साताऱ्यात पोहोचलो। साताऱ्यात निघालो सरळ पाटणला। अतिशय सुंदर असा हा डोंगराचा नजारा पाहून तर पुढे गेलो तर तसेच हे जिकडे बघल तिकडे पवन चक्क्य। रोड अतिशय खराब होता, त्यासाठी आपल्या गणेश भाऊला उतरवलं रोड पाहण्यासाठी। एकदाचा मेन रोडला आलो। अतिशय सुंदर नजारा पाहत पाहत आपण पोचलो जनाई दनाईच्या देवीच्या मंदिरा ठिकाणी। पूर्णपणे इथं गाड्याची लाईन लागली होती, कारण की आज होती जत्रा। जत्रेमध्ये गेलो पुढे। जत्रेच्या वेळेस पालखी डोंगरातून जेव्हा खाली येते तेव्हा तो सोहळा पाहून साक्षात देवी प्रसन्न झाले असा भास होतो। सह्याद्रीच्या कुशीत निवाकणीच्या डोंगरावर साक्षात आई जनाई दनाई वास करतात आणि 7 बहिणीच्या रूपात ही आदिमाया भक्तांच्या रक्षणासाठी येथे प्रकट झाली। कधी काळी केवळ पाषाण स्वरूपात असलेल्या माऊलीचा महिमा आज 7 समुद्रापार पोचला आहे। संकटात आधार देणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी ही जनाई दनाई देवी आज लाखो घराण्याची कुलदैवत आहे। इथली जत्रा म्हणजे गुलालाचे उधळण आणि आयरे जनाई दनाई देवीच्या नावानं चांग बोल असा जयघोष ढोल ताशाच्या आवाजात पूर्ण डोंगर दुमदुमला जातो। इथल्या जनाई दनाई देवीच्या जत्रेचा व्हिडिओ पूर्ण पहा। संपर्क साधायचा आहे, इथं जरा इमर्जन्सी आहे। त्यांनी कृपया तर मित्रांनो, श्रद्धेचे आणि निसर्गाचे हे अजब संगम असलेले निवाकणे गावचे मंदिर तुम्हाला कसं वाटले? वेळ काढून एकदा या जागृत देवस्थानाला नक्की भेट द्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका। जय श्रीराम, जय जनाई दनाई।